नमस्कार. पौष्टिक शक्तिवर्धक हिरव्या मुगाचे लाडू अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन कसे करायचे ते पाहू. त्यासाठी अर्धा किलो हिरव्या मुगाची सालीची डाळ भाजायला घेतली. ही डाळ न करपता खरपूस सुगंध येईपर्यंत मध्यम ते लहान आचेवर भाजून घेतली. अशी सर्व डाळ भाजली. नंतर अर्धी वाटी मखाणा थोडा भाजून घ्यायचा. मखाणा अर्धा भाजला की त्यात 10 बदाम भाजायचे. गरज वाटल्यास थोडंसं तूप घालून दोन्ही पण छान भाजून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. तोपर्यंत थंड झालेली भाजलेली डाळ मिक्सरला वाटून त्याचं पीठ तयार करायचं. वरची राहिलेली जाड भरड सुद्धा पुन्हा वाटून एकसारखं पीठ चांगलं वाटून चाळून घ्यायचं. नंतर मखाणा बदामाची सुद्धा बारीक पावडर करायची आणि बाजूला ठेवायची. आता इथे अर्धी वाटी तूप घेतलं आहे. त्यातलं 2 चमचे तूप गरम पॅनवर घ्यायचं आणि मुगाचं पीठ भाजायचं. मंद ते मध्यम आचेवर पीठ सुगंध येईपर्यंत भाजायचं. अजून 1 चमचा तूप घालून पीठ चांगलं भाजून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. अशा प्रकारे उरलेलं पीठ सुद्धा 2 ते 3 चमचे तुपामध्ये छान भाजून घ्यायचं. 5 ते 7 मिनिटात भाजलेलं पीठ थंड करायला ठेवायचं. थंड झालेल्या पिठात मखाणा बदामाची पावडर मिक्स करायची. त्यात वेलची पावडर घालायची. आता लाडू बनवायला गरम पॅनवर 1 चमचा तूप वितळवायचं. त्यात 1 वाटी साधं गूळ थोडं थोडं करून वितळवायचं. नंतर 2 वाटी अजून साधं गूळ वितळवायचं. गूळ मध्यम आचेवर वितळून घ्यायचं. गुळाचा पाक करायचा नाही, गूळ फक्त गरम करायचं. आता यात मुगाची पावडर थोडी थोडी करून मिक्स करायची. असं सगळं मिश्रण गुळात एकजीव करायचं आणि मिश्रण गरम असतानाच त्याचे मध्यम आकाराचे लाडू वळायचे. असे सर्व लाडू तयार करून घ्यायचे. ह्या अर्धा किलोच्या मुगाच्या प्रमाणात मध्यम आकाराचे 28 लाडू तयार होतात. पचायला हलके असे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चालणारे असे हेल्दी चविष्ट मुगाचे लाडू तुम्हाला आवडले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.